कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरकृष्णे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तव कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। मुखं करोति वाचाल पंगुलंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनकारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। पुढे सरती बसा। हरे कृष्ण। भगवद्गीतेतला 9वा अध्याय, त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। त्याचा श्लोक नंबर आहे 13, 9.13 श्लोक नंबर आहे 9.13। महात्मानस्तु मां पार्थ 9.13 9वा अध्याय 13वा श्लोक। महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम्। महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम्। महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम्। महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रितः भजन्ति मनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम्। हे संस्कृत श्लोक शब्द आहे, याचा आपण तोडून वाचायचे असतात। भजनन्त्यन्य मनसो असा आहे, तर ते शब्दार्थात तुम्ही पाहू शकता भजन्ति अनन्य मनसा। तर तुम्ही शब्दार्थ पाहून म्हणू शकता भजन्ति अनन्य मनसो नि भूतादि अव्ययम् असं वेगळं वेगळं वाचलं ना मध्ये भूतादि अव्ययम् मना
दैवी प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा बुद्धि वयम् ज्ञात्वा भूतादिम् अव्ययम्। माताजी को महात्मानस्तु मां पार्थ प्रकृतिमिश्रिता दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्य अनन्य मनसो भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिद्वयम् ज्ञात्वा भूतादिद्वयम्। अनुवाद पहा। हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात। ते भक्तीमध्ये पूर्णपणे एक झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून चालतात। या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे। महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो, तो भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो। हे कसे घडते याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले। जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाला शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यामधून मुक्त होतो। हीच पात्रता आहे। जेव्हा जीव भगवंताला शरण जातो तेव्हा तो तात्काळ भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो। ही प्राथमिक पायरी आहे। जीव ही भगवंताची तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात। आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनाला दैवी प्रकृती असे म्हटले जाते। म्हणून भगवंताला शरण केल्यामुळे जीवाची उन्नती होते, तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते। म्हणजे या श्लोकात हा श्लोक घेण्याचं कारण असं आहे की आज आपण राधाष्टमी उत्सव काल अष्टमीची तिथी होती। राधाष्टमी म्हणजे राधा राणीचा प्रकट दिन। तर श्रावण शुद्ध अष्टमीला भगवान कृष्ण प्रकट होतात आणि त्यानंतरच्या पुढच्या भाद्रपद महिन्यातल्या अष्टमीला राधा राणीचा प्रकट दिन आहे। पण हा उत्सव जो आहे त्याला राधाष्टमी उत्सव म्हणतात। काय म्हणतात? राधाष्टमी महोत्सव की जय। तर हे आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल। आपल्याला सगळ्यांना गोकुळाष्टमी माहिती आहे, राधाष्टमी काय आहे आपल्याला माहित नसेल। हा राधाष्टमीचा उत्सव जो आहे तो सुद्धा वैष्णवांसाठी अतिशय महत्वाचा आहे। किंबहुना गोकुळाष्टमी पेक्षा सुद्धा राधाष्टमीचा उत्सव जो आहे तो जास्त महत्वाचा आहे। का महत्वाचा आहे बरं? वृंदावन मध्ये गेल्यानंतर गोकुळाष्टमी पेक्षा राधाष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। कारण हे वृंदावन धाम जे आहे हे वृंदावन धाम त्याची अधिष्ठात्री देवी श्रीमती राधाराणी। राधाराणीचे एक नाव आहे वृंदावनेश्वरी। काय नाव आहे? तप्त कांचन गौरांगी। राधाराणीचा वर्ण तप्त गौर आहे। राधे वृंदावनेश्वरी। गौर म्हणजे कसा? तप्त कांचन। कांचन म्हणजे सोनं आणि तप्त म्हणजे वितळलेलं। वितळलेलं सोनं किती चमकत असेल विचार करा। तसा वर्ण राधाराणींचा आहे। म्हणून एक राधाराणीचं नाव आहे गौरांगी। काय नाव आहे? ती वृंदावनेश्वरी आहे। वृषभानुसुते देवी। वृषभानुसुता म्हणजे कोण? तर राधाराणींचे पिता वृषभानु आहे। राधाराणीचं नाव वृषभानुसुता किंवा वृषभानुनंदिनी असं पण आहे। वृषभानुसुते देवी
प्रणमामि हरिप्रिय. हरिप्रिय आहे. राधाराणी कोण आहे? हरिप्रिय. तर या श्लोकामध्ये भगवान कृष्णांनी अस्पष्टपणे, काही लोक म्हणतात की राधाराणीचा उल्लेख कुठे आहे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, तर तसा प्रत्यक्ष उल्लेख नाही. प्रत्यक्ष उल्लेख का करत नाही भगवान कृष्ण किंवा भागवत मध्ये शुकदेव गोस्वामी का करत नाही प्रत्यक्ष उल्लेख? तर त्याचे काही कारण आहे. त्याची काही कारण आहे. तर त्याचं कारण सांगायचं तर एक तर राधाराणीचं जे तत्व आहे अतिशय गूढ तत्व आहे. सामान्य लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे. सामान्य मनुष्य जो आहे आपल्यासारखा मर्त्य मनुष्य आहे, तो राधाराणींचं तत्व समजून घेऊ शकत नाही. म्हणून प्रभुपाद पण, श्रील प्रभुपाद जेव्हा देश विदेशाला प्रवचन द्यायचे, रोज 3-4 प्रवचन द्यायचे भगवद्गीतेवर, भागवतवर, तर त्यांनी राधाराणींच्या वरती जास्त काही बोललेलं नाही. राधाराणीचं तत्व त्यांना माहिती आहे. आचार्य जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत त्यांना माहिती आहे हे जनसामान्य लोक तिथं प्रवेश करू शकत नाही. त्यांची मती, त्यांची बुद्धी तिथं पोहोचू शकत नाही. समजणं फार कठीण आहे. म्हणून भागवत मध्ये जे 12 स्कंद आहेत, त्या 12 स्कंदामध्ये 10व्या स्कंदामध्ये राधाकृष्णांच्या लीला आहेत. त्याला रास पंचाध्यायी म्हणतात. की भगवान श्रीकृष्णांच्या 10व्या स्कंदाच्या अगदी पहिल्या अध्यायापासून ते 90 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या वृंदावनच्या लीला आहेत. मथुरा पहिला भगवान कृष्णांचं प्राकट्य, मग शुकदेव गोस्वामी भगवंताच्या प्राकट्यापासून सुरुवात करतात. त्याच्या पूर्वी स्थिती कशी होती मथुरेमध्ये, कंसाचा इतिहास, कंसाने कशा प्रकारे अत्याचार केले होते ते थोडक्यात सांगितल्यानंतर भगवान कृष्णांनी बलरामाच्या प्रकट लीला, त्यानंतर त्यांच्या बाल लीला, त्यानंतर त्यांच्या पौगंड लीला. बाल लीला म्हणजे 0 ते 5 वर्षाच्या बालकाला बालक म्हणतात, म्हणून त्याला बाल्य लीला म्हणतात. 5 ते 10 वर्षाच्या बालकाला पौगंड म्हणतात. काय म्हणतात? म्हणून त्याला पौगंड लीला म्हणतात. आणि 10 नंतर किशोर अवस्था चालू होते, म्हणून त्याला किशोर लीला म्हणतात. तर भगवान कृष्ण जे आहेत हे नित्य किशोर आहे. 16 वर्षाच्या वर त्यांचं वय वाढत नाही. नित्य यौवन संपन्न आहे. भगवान कृष्णांचं वय किती आहे माहिती का? कायमस्वरूपी 16 वर्ष. 16 वर्षाच्या वर भगवंताचं वय वाढतच नाही. राधाराणींचं वय किती? 13.5 वर्ष. त्याच्यावर भगवंताचं काही शरीर आपल्यासारखं म्हातार होत नाही. म्हणून त्यांचं जन्म आणि कर्म काय आहे? दिव्य. तर जन्म आणि कर्म दिव्य असेल तर भगवंताची लीला पण काय आहे? दिव्य आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी कधी भागवताच्या 10व्या स्कंदातल्या म्हणजे रासलीलांचं वर्णन आहे त्याच्यावर कधी प्रवचन दिलं नाही. प्रभुपाद टीका करायची अशा लोकांवरती, अशा भागवतकारावरती, प्रवचनकारावरती की जे जनसामान्यांच्या समोर डायरेक्ट भागवताचा 10वा स्कंद उघडतात आणि रासलीला अध्याय चालू करतात. भागवत हे लोकांच्या मनोरंजनासाठी नाही, हे पहिला प्रथम आपण लक्षात घेतो. लोकांचं मनोरंजन करण्या भागवताचा हेतू नाहीये. भागवताचा हेतू काय आहे? लोकांच्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती वाढली पाहिजे. लोकांनी भगवान कृष्णांची भक्ती केली पाहिजे. बरोबर आहे म्हणा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण तो हेतू नाही तर मग जनसामान्य लोकांना आकर्षण कशाचं आहे? नाही, रासलीलांविषयी मला जाणून घ्यायचंय. रासलीला कशी केली कृष्णाने, नाही का? मग हे लोक जे ह्या लोकांचं मनोरंजन करण्याकरिता
भागवतकार जे आहे ते डायरेक्ट रास पंचाध्याय उघडतात आणि कथा चालू करतात. तर हा भागवत विषय जो आहे तो मनोरंजनाचा विषय आहे. भगवान कृष्णांचे लीला ही दिव्य आहे आणि ही भगवंताचा लीला दिव्य ही कधी समजेल जेव्हा भागवताचे पहिले 9 स्कंद तुम्ही प्रॉपर स्टडी कराल, अभ्यास कराल, मग 10वा स्कंद उघडायचा. जर भागवताचे पहिले 9 अध्याय तुम्हाला समजलेच नाही तर 10वा स्कंद तुम्हाला कधी समजणार नाही. मग पहिल्या 9 अध्यायात काय आहे? पहिल्या 9 अध्यायात भगवंताच्या विविध अवतारांचं वर्णन आहे. राम, नरसिंह, वराह, वामन इत्यादी, मत्स्य, कूर्म. तर हे भगवंताचे अवतार, भगवंत अवतार धारण का करतात? भगवंताचे महान भक्त प्रल्हाद चरित्र, ध्रुव चरित्र, अंबरीश चरित्र, त्यानंतर भरत महाराजांचं चरित्र, पृथू महाराजांचं चरित्र, दक्ष, सती यांच्यातला सगळी लीला, त्यानंतर ध्रुव महाराजांची लीला, ब्रह्मदेवाने कशी सृष्टीची उत्पत्ती केली दुसऱ्या स्कंदामध्ये एवढं, आणि मग महाविष्णू भगवान कृष्णापासून कसे महाविष्णू येतात, हे सगळं अध्याय केल्यानंतर मग 10व्या स्कंदात भगवान कृष्णाला तो व्यक्ती समजू शकतो, अन्यथा भगवंताला समजू शकत. फार हा अवघड विषय आहे. भगवंताला समजणे सोपी गोष्ट नाही. म्हणून भगवान कृष्णाला जाणण्यामध्ये मोठमोठे विद्वान लोक सुद्धा चुकलेले, भ्रमित झालेले. का तर भ्रमित झालेले? तर ते स्वतःच्या बुद्धीने, तर्काने भगवंताला समजण्याचा प्रयास करत आहेत. त्यामुळे ते वाट चुकलेली लोक आहेत. आणि वाट चुकलेली लोक आहेत ना, दुसऱ्यांनाही भ्रमित करून त्यांनाही चुकीच्या मार्गाने घेऊन जातात. ज्यांना भागवतगीता समजली नाही, भागवताचे पहिले 9 स्कंद समजले नाही, आणि ते लोक जर डायरेक्ट भगवंताच्या रासलीला मध्ये चर्चा करत असतील, त्यांना कृष्ण समजणार नाही. उलट ते लोक आहे ना, कृष्णाला एक साधारण युवक जो स्त्रियांच्या मागे आहे, स्त्री लंपट आहे, अशा पद्धतीचं चित्र त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं. म्हणून प्रभुपादांनी कधी 10व्या स्कंदावरती प्रवचन, एक व्यक्ती होता हैदराबाद मध्ये, तो प्रभुपादांना फार आग्रह करायला, मला रासलीला विषयी जाणून घ्यायचंय भगवंताच्या. काय म्हणाला? रासलीला विषयी. तर प्रभुपाद म्हणाले की मी रासलीलेविषयी मीच काही जाणत नाही. भगवंताची लीला दिव्य आहे, त्यामुळे मी कधी त्याच्यावरती बोलत नाही. तो म्हणाला नाही, मला जाणून घ्यायचंय, मला जाणून घ्यायचंय. फार आग्रह करू लागला. तर प्रभुपाद त्याला 3-4 वेळा म्हणाले की ते तू जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. तू काय कर, हरे कृष्ण महामंत्र जप कर, भगवद्गीता वाच, भगवद्गीता समजून घे. अहम सर्वस्य प्रभो मत्थ सर्वं प्रवर्तते. भगवान कृष्ण सृष्टीची रचना कशी करतात, भौतिक आध्यात्मिक सृष्टी त्यांच्यापासून कशी येते, 3 गुण कसे येतात, मायेचं नियंत्रण कसे येतात, जीव कसे प्रकृतीच्या चक्रात फसलेले, हे प्राथमिक ज्ञान जाणून घे. रासलीला हा पीएचडीचा विषय आहे. तुम्ही अजून पहिलीमध्ये पण गेला नाही, बालवाडीत पण गेला नाही, अंगणवाडीत पण गेला नाही, तुम्हाला पीएचडीचा विषय जाणून घ्यायचा असेल तर तो पीएचडी ज्याने केलेली आहे तो शिकवल का त्या मुलाला? 4 वर्षाच्या बालक म्हणाला मला पीएचडी शिकायचे, तर तो काय म्हणाल की तू आधी शाळेमध्ये जा, पहिलीमध्ये जा, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल हे शिकावी, एबीसीडी शिक, बाराखडी शिक, पहिली, दुसरी, चौथी, 10वी, 15वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मग पीएचडीचा विषय खूप वर्ष जाणार आहे त्याला. तसं प्रभुपाद त्याला म्हणाले की प्रभुपाद शेवटी म्हणाले मी पात्र नाही त्या लीलांचं वर्णन करण्यास, ते महाभागवत भक्त आहे तरी पण ते नम्रता किती आहे, मी पात्र नाही ते कथा करण्यासाठी, तर मी करू शकत नाही. तर तो व्यक्ती आग्रह केल्यावरती प्रभुपाद म्हणतात की तू पात्र असशील ऐकण्यासाठी, पण मी बोलण्यासाठी पात्र नाही. प्रभुपादने विषय संपवला, उठून गेले प्रभुपाद. तर हा विषय जो आहे हा उन्नत उज्ज्वल रस, जे दिव्य महाभागवत भक्त आहेत, श्रील प्रभुपादांसारखे, शुकदेव गोस्वामींसारखे, नारद मुनींसारखे,
भगवान शिवशंकरांसारखे ते हा उन्नत उज्ज्वल रस काय ते जाणू शकतात. जनसामान्य किंवा प्राथमिक स्तरावरचे भक्त जाणू शकत. भक्तीच्या शाळेत आता आपली सुरुवात झाली. पहिलीला आपण पाटी पेन्सिल घेऊन बाराखडी आपण शिकत आहोत. हरे कृष्ण महामंत्र शिकत आहोत. पाप कर्म करू नये, है ना. 4 प्रकारची पाप कुठली आहेत ती आता आपण शिकत आहोत. आधी लोकांना माहितच नाही की पाप काय आहे. तर ही प्राथमिक शाळेमध्ये आपण आहोत आता, नाही का. 4 नियम पालन केले पाहिजे. भक्ती काय ते शिकून घेत आहोत. तर त्यामुळे राधा कृष्णांच्या ज्या लीला आहेत त्या उच्च कोटीच्या लीला आहेत आणि जनसामान्य लोकांच्या मनामध्ये फार विचित्र तर्कवितर्क आहेत भगवंताच्या लीला. ते समजून घेऊ शकत नाहीत. त्याची बुद्धीच तिथं पोचत नाही. म्हणून ते काय करतात, चित्र विचित्र तर्क करतात. सामान्य स्त्री पुरुषांचे जसे स्त्री लंपट पुरुष लंपट भाव असतात तसंच भाव हे राधाकृष्णांमध्ये असं त्यांना वाटतं. तर म्हणून पहिल्या प्रथम गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात की माझा जन्म आणि कर्म दिव्य भौतिक नाहीये. जर ते भौतिक असतं तर प्रभुपाद काय म्हणतात, साधारण स्त्री पुरुष भौतिक जे काही काम क्रीडा करतात तसं जर ते असतं तर मग श्रीमद भागवत मध्ये शुकदेव गोस्वामी सारखे उन्नत संन्यासी आहेत आणि शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य अशा महान महान हस्तींनी भगवान कृष्णाचं चरित्राचं गुणगान केलं असतं का? केलं असतं का? शुकदेव गोस्वामी नैष्ठिक ब्रह्मचारी 16 वर्ष व्यासदेवांचे ते पुत्र आहेत. शुकदेव गोस्वामींचा पहिला इतिहास भागवताच्या पहिल्या स्कंदातच आलेला आहे. व्यासदेवांनी आणि शुकदेव गोस्वामींचा काय संबंध ते प्रथम स्कंदामध्ये आलेले आहे. म्हणजे इथनं सुरुवात करायची आपल्याला. पहिला शुकदेव गोस्वामी कोण ते समजून घ्या. राधा तत्व कृष्ण तत्व लांबची गोष्ट आहे. शुकदेव गोस्वामींचा जन्म जसा झाला म्हणजे ते बाहेरच यायला तयार नव्हते आईच्या गर्भामध्ये. व्यासदेवांनी खूप प्रार्थना केल्या, बाळा तू बाहेर ये, मी तुला वचन देतो ही माया जी त्रिगुणमयी माया काम क्रोध लोभाची ती तुला स्पर्श करणार नाही. मग शुकदेव गोस्वामी बाहेर आले. मग ते आज किती वर्ष होते माहितीये? 16 वर्ष आत होते आईच्या गर्भात. 16 वर्ष. मग बाहेर आले होते डायरेक्ट 16 वर्षाचा युवकच झाला. असं नाही की या लहान मुला एवढं मग असं वाढत वाढत. कारण ते महान हस्ती महाभागवत भक्त आहे. सगळे सिद्धी त्यांना प्राप्त आहे. ते काही तहान भूक व्याधी जन्म मृत्यूच्या चक्रात फसलेले तुमच्यासारखे लोक नाही. परम सिद्धी गाठले ते उन्नत भक्त आहेत. तर हे शुकदेव गोस्वामी जन्म जसा झाला तसं ते पळतच सुटले. बापाचं तोंड पण पाहिलं नाही त्यांनी. व्यासदेव ते पण काही साधारण हस्ती नाही. त्यांनी श्रीमद भागवत सांगितलेले आणि गणपतीने ते लिहून घेतलेले. गणेशोत्सव जे साजरा करतायत ना लोक त्यांना माहित नाही श्रीमद भागवत कोणी लिहिले 12 स्कंद गणेशाने लिहून घेतलेले. व्यासदेवानी ते उच्चारण केलेले. बद्रिकाश्रम मध्ये ती गुहा आहे जिथे व्यासदेवानी कथन केलं सरस्वती नदीच्या काठी आणि गणपतीने ते लिहून घेतलं. गणपती विद्येची देवता आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या देवी देवतांमध्ये हे प्रश्न पडला व्यासदेव एवढ्या गतीनं सांगणार, एवढ्या गतीनं लिहिणार कोण? लिहिण्याचं स्पीड प्रत्येकाचं एवढं नाहीये. मग सगळे म्हणाले गणेशच कार्य करू शकतात कारण ते विद्येची देवता आहे आणि विद्या ही कुठून येते त्यांना. यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये सगनाधिराज. आपण या सगळ्या गोष्टी बारकाईने समजून घेतल्या पाहिजे तर आध्यात्मिक ज्ञान क्लिअर होतं. नाही तर सगळं अध्यात्माच्या नावाखाली सगळं अज्ञान आहे लोकांच्या. लोक आपापल्या मनाने तर्क वितर्क हा सगळे देव एकच आहे. कुणाच्या तरी घरी गेलो होतो
एका विसापूरला माताईंच्या घरी प्रभूजी आमच्या घरात स्वामी समर्थांचा मोठा फोटो. प्रभूजी आम्ही काय स्वामी समर्थांचं करतो. म्हणजे ठीक आहे. प्रभूजी सगळे देव एकच आहेत. काय म्हणले त्या सगळे देव एकच आहेत. मी म्हटलं त्यांना तुम्ही फक्त माताजी काय करा, सत्संगाला या आणि श्रवण करा, बाकी काही करू नका. कारण का अज्ञानवश लोकांनी आपापले एक धारणा मनामध्ये, पण आपल्या धारणेनुसार हे जग नाही किंवा हे विश्व नाही, ब्रह्मांड नाही, देवत्व नाही. हे शास्त्रात जे दिलेलं आहे ना, हे शास्त्रातलं ज्ञान अधिक होते, अनादि कालापासून आहे. ज्यानं निर्माण केलं त्यानं दिलेलं आहे. यात रंच मात्र आज एका अक्षरात बदल झालेला नाही. 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्णाने श्लोक उच्चारले ते आजही लावले. 5000 वर्षापूर्वी भागवतम दिले, तर आता जे भागवतमचे जे श्लोक आहेत 5000 वर्षानंतर, असं नाही की त्यातल्या श्लोकात काही बदल केलाय. प्रभुपादांनी नाही बदल केलाय. बदल होऊ शकत नाही, कारण ते विज्ञान आहे आणि हजारो लाखो करोडो वर्ष हे असंच राहणार आहे. कारण भगवंतांचं ज्ञान हे शाश्वत आणि परिपूर्ण ज्ञान आहे. येते का लक्षात? भगवंताचं ज्ञान आहे ना, परिपूर्ण ज्ञान आहे. माणसाने निर्माण केलेलं ज्ञान अपूर्ण आहे. येते का लक्षात? पण भगवंताच्या बुद्धीवरती कसं काय कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो? कोणी निर्माण करू शकत? भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे ना, ते परिपूर्ण ज्ञान आहे. हा पहिला विश्वास पाहिजे. भगवद्गीतेले ते अंतिम सत्य आहे. हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, हा माणूस काय म्हणतो, विद्वान काय म्हणतो, आणि हा स्वामी काय म्हणतो, मायावादी संन्यासी काय म्हणतो, हे काय म्हणतो. तर भगवान कृष्णाने दिलेलं जे ज्ञान आहे ते परिपूर्ण ज्ञान आहे, अंतिम सत्य आहे. त्यामुळे तिथं कोणी सुद्धा प्रश्नचिन्ह लावायचं नाही. भगवंतानी असं काय म्हणतात, भगवंतानी असं कसं काय म्हणतात, हा प्रश्न आपल्या मनात येता कामा जे दिले भगवंतांनी ऍज इट इज स्वीकारलं पाहिजे. तर तुम्ही ज्ञानी व्हाल, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. जर तुम्ही गुरुच्या ठाई, भगवंताच्या ठाई अविश्वासाचा एक मत जरी आलं की असं कसं काय दिलं भागवतम मध्ये, हा जिज्ञासा करू शकतो, पण आव्हान देऊ शकत नाही. कारण भगवंतांनी दिलेलं ज्ञान जे आहे ना, ते परिपूर्ण ज्ञान आहे. चिंगम बाहेर तोंडात टाकून बाहेर ठेवायचं. तर भगवंतांनी दिलेलं ज्ञान परफेक्ट आहे, त्याच रंच मात्रही झूट नाही. हा विश्वास असेल तरच तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करू शकता, अन्यथा करू शकत नाही. हा विश्वास आहे की भगवंतांनी दिलेलं ज्ञान परफेक्ट आहे, तेव्हा तुम्ही फॉलो करायला लागाल तर रिझल्ट येईल, साक्षात्कार येईल तुम्हाला, अन्यथा नाही ना. आणि म्हणून हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळं ज्ञान जे ती गणेशाने आत्मसात केलेलं आहे. श्रीमद भागवत श्री गणपतीने सर्वात प्रथम हे ज्ञान आत्मसात केलेले आहे. आणि ज्ञान ही विद्या प्राप्त केल्यानंतर मग त्यांना शक्ती प्राप्त होते आणि मग ते देवता बनतात. आणि आपले जे उपासक आहेत त्या भौतिक जगातले, त्यांचं विघ्न दूर करण्याची शक्ती त्यांना नरसिंह भगवंतापासून प्राप्त होते. कोणी म्हटलेलं आहे, ब्रह्माजी म्हणतात यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभम. गणेशाने काय केलेलं आहे, भगवान नरसिंह देवाचे चरण कमल आपल्या मस्तकावर धारण केले. नरसिंह भगवान हे विघ्न विनाशक आहे. प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये किती कठोर संकट हिरण्यकशिपूने आणली, पण प्रल्हाद महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागला. कारण भगवान नरसिंहदेव सतत त्यांचं रक्षण करत होते. तर नरसिंहदेव भगवंताचा आश्रय कोणी घेतलेला आहे, गणपतीने. त्यामुळे त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. काय म्हणतात? पण जनसामान्य लोकांनी ज्ञान नसल्यामुळे ते म्हणतात सगळं एकच आहे, सगळं देव एकच. तसं नाही. आणि कुणाचं पण करा सगळं एकच आहे असं म्हणतात ते. तसं नाहीये. भक्ती ही केवळ विष्णू किंवा कृष्ण यांचीच गोष्ट आहे.
भक्ती जी आहे ना, अहेतुकी अप्रतिहता ययात्मासु प्रसिद्धती. भक्तीमध्ये स्वार्थ नाहीये, स्वार्थाला ती भक्ती नाहीये. अहेतुकी, हेतू नाही कुठला, आणि ती भक्ती केवळ भगवान कृष्णांच्या चरण कमलांप्रती, भगवान विष्णूंच्या चरण कमलांप्रतीच. कारण जीवात्म्याचा शाश्वत संबंध आहे भगवंताशी, तसं देवतांशी नाही. देवता पण जीव तत्वाच्याच कॅटेगरी आहेत. तुम्ही आम्ही हे जीव तत्व आहे, आणि देवता जे आहेत भगवान शंकर सोडले तर सगळे जीव तत्वाच्या कॅटेगरी. त्यांनाही जन्म मृत्यू आहे माहितीये का, त्यांनाही जन्म मृत्यूच्या चक्रातनं जाऊ, ते स्वतःच मुक्त होऊ शकत नाही. त्यांनाही मुक्तीसाठी भगवान विष्णूंच्या चरणांचा आश्रय घ्यावा लागतो. देवतांना इंद्र चंद्र वरुण सूर्य अग्नी सगळ्या देवतांना. मग ते कसं काही जीवात्म्याला मुक्ती देऊ शकतात? नाही देऊ शकत. भगवान शिवशंकर काय म्हणतात पार्वतीला की मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णुर एव न संशय. जर जीवात्म्याला मुक्ती प्राप्त करायची असेल जन्म मृत्यूच्या चक्रातनं, त्या जीवात्म्याला केवळ भगवान विष्णूंचाच आश्रय घेतला पाहिजे, केवळ भगवान विष्णूंचा आश्रय घेतला पाहिजे, बाकी नाही. मग अशा प्रकारे देवतांचा, याचा अर्थ असा नाही हे देवतांचा आपण अनादर करायचा. देवतांचं हे कसं आहे, भगवंताच्या अंग प्रत्यंगाप्रमाणे कार्य आहे. भगवंत आहे हा आपले जसं हात आहे, पाय आहे, डोळे आहे, नाक आहे, कान आहे, हे आपले अवयव आहे, बरोबर आहे. ह्या अवयवांना आपल्या शरीरापासून आपण वेगळं करू शकतो का? नाही. तसं देवता भगवंताच्या शरीराचे अंग आहे. तसे ह्या सृष्टीमध्ये हे देवतांना भगवंतांनी एक एक कार्य सुपूर्द केले आहे, एक एक डिपार्टमेंट सुपूर्द केले आहे. एखादा कंपनीचा ओनर असतो, मालक असतो. आता कंपनीमध्ये अनेक डिपार्टमेंट असतात, है ना. जे कंपनीमध्ये काम करतायत त्यांना माहिती आहे. क्वालिटी डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, मार्केटिंग डिपार्टमेंट असतं, ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट असतं, अकाउंट डिपार्टमेंट असतं नाही. मग तिथं त्या डिपार्टमेंटला एक हेड दिलेला आहे, अकाउंट डिपार्टमेंटचा हेड. इतर जे काही तुम्हाला अकाउंटच्या समस्या या डिपार्टमेंटला भेटतात, तुमचे ते निराकरण करेल. प्रत्येकाला मालकाकडे याची गरज नाही. तुमच्या प्रोडक्शनचा काही प्रॉडक्ट मध्ये काहीतरी फॉल्ट आलेला आहे, तुम्ही प्रोडक्शन मॅनेजरला भेटा, मालकाकडे यायचं. मालक आपलं महिन्यात एकदा व्हिजिट करतो आणि प्रॉफिटचे किती आकडे आहेत, प्रॉफिट किती वाढला, प्रोडक्शन किती वाढलं हे फक्त पाहतो. ग्राउंड लेवलला जात नाही. कामगारांच्या काही समस्या आहेत ते त्यांनी बघायचे त्या डिपार्टमेंटच्या केली, बरोबर नाही. तसं भगवान कृष्ण या भौतिक जगामध्ये लक्ष घालत नाही. ते कुणी बघायचंय? ते देवतागणांनी बघायचंय. मात्र जर गंभीर समस्या आली, एखादा समजा कंपनीमध्ये गंभीर समस्या आली, तर मालक मात्र स्वतः तिथं जातीने हजर होतो आणि म्हणतो काय समस्या आहे, सगळ्यांची मीटिंग घेणार सगळे आणि सांगा काय. तसं गंभीर समस्या या ब्रह्मांडाच्या मॅनेजमेंट मध्ये येते तेव्हा ते देवी देवता ब्रह्माजीकडे जातात, ब्रह्माजी शिवजींकडे जातात. सगळे देवतांना घेऊन ते शिवसागराच्या तटावरती भगवान विष्णूंना प्रार्थना करतात. तिथं शिरोदक्षय विष्णू आहे, भगवान कृष्णाला पण नाही, विष्णूंना प्रार्थना करतात. भगवान विष्णूंना प्रार्थना केल्यावरती मग भगवान विष्णू ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये आकाशवाणीद्वारे मार्गदर्शन करतात. तेने ब्रह्मरदादि कवये मुयंती यत् सूरय. ब्रह्माजींच्या हृदयामध्ये भगवान विष्णू सांगतात की पृथ्वीवरती आता मी लवकरच अवतार धारण करणार आहे, सर्व असुरांचा मी विनाश करेन. पृथ्वी मातेला सांत्वना द्या तुम्ही. भागवताच्या धाड्यासून आरंभाला झालेले कंस, जरासंध, शिशुपाल आणि अघासूर, बकासूर, पूतना, केशी, व्योमासूर आणि हे 100 कौरव धृतराष्ट्राचे पुत्र, असे सगळ्या राक्षसांनी पृथ्वीवरती भार केला नाही का. मग पृथ्वी माता ब्रह्माजीकडे गेली. ब्रह्माजी सगळ्या देवतांना घेऊन क्षीरसागराच्या तटावर गेल्यावर ब्रह्मांडातली व्यथा सांगितल्यावर भगवान विष्णूंनी त्यांना आश्वासन दिलं की मी पृथ्वीवरती अवतार धारण करेन. मग भगवान कृष्णांचं प्राकट्य झालेलं आहे.
भागवताच्या 10व्या स्कंदाचा तो विषय आरंभ होतो. पण भगवान कृष्ण जे आहेत तर ते डायरेक्ट भौतिक जगाच्या मॅनेजमेंट मध्ये हस्तक्षेप करत नाही. पण जर या भौतिक जगातल्या कोणत्याही जीवात्म्याला भौतिक समस्यांमध्ये काही निराकरण करायचं असेल, कुणाला काही पैसा अडका पाहिजे, संसारामधल्या समस्या निराकरण करायचे, भौतिक कामना आहे, तर ते भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की भौतिक कामना असलेले लोक देवतांची उपासना करतात. यांती देवव्रता देवान, ते पण आहे. अनेक दुसरा एक श्लोक आहे, पाठवत नाही मला. तर अल्पभेदसा म्हणते भगवान कृष्ण त्यांना, देवतांची उपासना करतात ते अल्पबुद्धीचे लोक आहेत. पूर्ण बुद्धिमान व्यक्ती कोण आहे? जो डायरेक्ट भगवान कृष्णांचा आश्रय किंवा विष्णूंचा आश्रय आहे. कारण का तर हसू नका तुम्ही, कृपा करून हसू नका. जो डायरेक्ट भगवान कृष्णांचा आश्रय घेतो, विष्णूंचा आश्रय घेतो, तो बुद्धिमान आहे. कारण का तो तात्पुरत्या समस्या निवारण्यासाठी मागे लागलेला नाही. कारण का त्याला कळालेलं आहे ही एक समस्या गेली की दुसरी येणार, दुसरी गेली की तिसरी येणार, आणि जगत समस्यांनी भरलेले आहे. आणि खरी समस्या तर जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि व्याधी आहे. त्याचा तर काही कोणी विचारच करत नाही. मृत्यूच्या वेळेला काय होणार आपलं त्याचा कोणी विचारच करत नाही. तो विषयच कोणी डोक्यात घेत नाही. उद्या काय होणार, परवा काय होणार, किंवा पैसा कसा मिळेल, घर कसं बांधता येईल, जमीन कशी जास्त घेता येईल, प्रॉपर्टी कशी जास्त घेता येईल, हा सगळ्यांचा विषय डोक्यात आहे. मृत्यूच्या वेळेला काय, हा विषय कुणाच्या डोक्यात येत नाही. पण बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो विषय सतत ध्यानात घेतो आणि तो व्यक्ती सतत भगवान कृष्णांचा आश्रय घेतो. कारण त्याला माहितीये मृत्यू समयी केवळ भगवान कृष्णच माझं रक्षण करू शकतात, अन्य कोणी नाही. देवी देवता मृत्यूच्या वेळी रक्षण करू शकत नाही. मृत्यूच्या वेळेला मुक्ती देण्यासाठी भगवान विष्णू केवळ आपले दूत पाठवू शकतात. देवता आपले दूत पाठवू शकत नाही. कारण त्यांच्या हातामध्ये ते नाहीये, त्यांच्या हातामध्ये ते नाही. तसं एखाद्या कंपनीचा जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ओनर घेणार, एखाद्या डिपार्टमेंटचा हेड नाही घेणार. त्याच्या डिपार्टमेंट मध्ये काही करायचं तर त्याला स्वातंत्र्य दिले, ते तू तुझं तू बघ. अख्ख्या कंपनीचा डिसिजन घ्यायचा आहे नाही का, तर ते ओनर घेत असतो. तसं या